हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक फॉर दी पोझिशनल ट्रेडिंग. ओके, की पोझिशनल ट्रेडिंग आपण कशा करू शकतो आणि ट्रेड जे आहे त्या कशा आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो जनरली जर मी पोझिशनल ट्रेडिंगबद्दल सांगायचं म्हटलं तर आपण बऱ्याच कन्सेप्ट पाहिल्या आहेत आणि खूप डिटेलमध्ये आपण त्याच्यावरती डिस्कस पण केलं आहे आणि आताची पण व्हिडिओ तेच असणार आहे. डिटेलमध्ये आपण बघणार आहोत की बॉटम कसा आयडेंटिफाय करू शकतो त्या पर्टिक्युलर स्टॉक्सचे. ओके, की लेट्स सी जर मी एखादी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची असेल किंवा एखादी मला बुलिश किंवा बॅरिश मोमेंटम एखादी जर मला पाहिजे असेल तर त्याचा बॉटम मी कसा आयडेंटिफाय करू. ओके, बॉटम आयडेंटिफाय करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, राईट. सो ते बॉटम आयडेंटिफाय कसं करून त्यापासून ती ट्रेड कशा बनवू, दॅट इज द टुडेज कन्सेप्ट. आजचा कन्सेप्ट तोच आहे. ओके, सो व्हिडिओ जे नवीन आहेत त्यांनी स्टार्ट टू एंड नक्की बघा आणि जे प्रिव्हियस व्ह्यूज आहेत आय नो काही कन्सेप्ट त्यांच्यासाठी थोड्याफार फॅमिलियर असतील, विच इज फाईन, तुम्ही एकदा रिवाइज करू शकता. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दी टॉपिक. ओके, जर काहीही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा वरती नंबर दिला आहे, कॉन्टॅक्ट करा. इनफॅक्ट जर काहीही स्पेसिफिकली तुमचे सजेशन असतील व्हिडिओसाठी तर यू कॅन कनेक्ट विथ द सेम. ओके, दुसरी, ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केला, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्सचा ॲप्लिकेशनचा ॲक्सेस तुम्हाला मिळून जाईल. ओके, सो 25 फ्री टूल्स आहेत, त्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळून जाईल. सो डाउनलोड करा लगेचच आणि लेट्स सी गो विथ द कन्सेप्ट. ठीक आहे, सो आजचा जो कन्सेप्ट आहे ना तो स्पेसिफिकली आपण बघणार आहोत लाईक बेस्ड ऑन दी RPG. ओके, RPGचा एक कन्सेप्ट बघणार आहोत रिलेटिव्ह परफॉर्मन्स ग्राफबद्दल. ओके, सो थोडाफार जर मी RPG बद्दल सांगायचं म्हटलं तर RPG टूल काय करतो की एक आउट परफॉर्म आणि अंडर परफॉर्म स्टॉक जो असेल ॲज कम्पेअर इंडेक्सला कम्पेअर करून सो तो आयडेंटिफाय करायला हेल्प करतो. ओके, लेट्स सी जर निफ्टी पळतोय, निफ्टी इंडेक्स पळत असेल, सो सोबत स्टॉक्स किती पळतात आणि त्यातला कोणता स्टॉक जो आउट परफॉर्म करतो किंवा अंडर परफॉर्म करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे हा थोडाफार ग्रीक्सचा कॅल्क्युलेशन पण घेतो. जसं IV जर मी थोडाफार बघायला म्हटलं, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जर मी थोडाफार बघायला म्हटलं तर बघा ऑप्शन्स कधीही मोमेंटम देत असतील ना तेव्हा थोडा त्यांचा IV जो आहे तो शूटअप करायला सुरुवात होते. ओके, दॅट मीन्स वॉट की आपण बघतो की जेव्हा जेव्हा मोस्ट ऑफ द टाइम IV वाढते तेव्हा प्राइसेस खाली पडतात. पण जर मी त्याला स्टँडर्ड डिस्ट्रीब्युशनमध्ये टाकलं की किती वेळ प्राइस वाढले, किती वेळ प्राइस कमी झाले, सो IV वाढताना कधी कधी प्राइस पण वाढते. सो दॅट कम्स अंडर दी अ पॉझिटिव्ह ट्रेंड. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह ट्रेंड असतो, राईट. सो थोडाफार आपण ते पण बघणार आहोत आणि एक थोडाफार रिअलिस्टिकच जाऊन बघणार आहोत की ट्रेड्स कुठे मिळालेत का आणि कसे जे आहेत ते आपण स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करू शकतो. ओके, सो त्यासाठी मी येणार ट्रेडिंगवरती. ओके, जेव्हा मी ट्रेडिंगवरती येणार ना तर यू कॅन सी इथे तुम्हाला ना फर्स्ट ऑप्शन्स मिळेल रिलेटिव्ह परफॉर्मन्स ग्राफ. ओके, मी बायलोवरती क्लिक केलं, रिलेटिव्ह परफॉर्मन्स ग्राफ. ओके, नाव फर्स्टली ना मी तुम्हाला ह्याचा जो आहे तो इंटरफेस एक्सप्लेन करतो की रिलेटिव्ह परफॉर्मन्स ग्राफ जो आहे तो ॲक्च्युअल तुम्हाला काय सांगतो आणि त्या बेसवरती तुम्हाला ट्रेड्स कशा बनवायचे किंवा इनफॅक्ट डेटा पण कसा बनवायचा. ओके, सो मी मार्कमध्ये आलो. सो तुम्हाला इथे बघायला गेलं तर इथे 4 क्वाड्रंट्स आहेत. दिस वन इज फर्स्ट, दिस इज सेकंड क्वाड्रंट, त्याच्यानंतर हा जो आहे हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा आहे तो फोर्थ क्वाड्रंट. ओके, हा जो क्वाड्रंट आहे हा कोणता वीक क्वाड्रंट आहे. ओके, जर कोणाला नसेल दिसत इथे छोट्या अक्षरात लिहिलं आहे वीक आहे. हा जो आहे हा प्रोग्रेसिव्ह आहे. ओके, या दोघांचा मी अर्थ पण सांगतो काय आहे याचं लॉजिक. प्रोग्रेसिव्ह हा आहे तो कोणता आहे, स्ट्रॉंग आहे. आणि दिस वन इज व्हॉट, दिस वन इज लॅगार्ड. ओके, नाव वीक क्वाड्रंट जर असेल दॅट मीन्स व्हॉट की जो पण स्टॉक मी इथे प्लॉट केला आहे त्याच्या ऑप्शन्समध्ये इतका काही मोमेंटम नाही आहे, जास्त जो आहे तो मोमेंटम त्या स्टॉक्समध्ये बघायला मिळत नाही. सो दॅट कम्स अंडर दी वीक. ओके, लेस मोमेंटम आहे थोडाफार मी म्हणू शकतो. सेकंड जो क्वाड्रंट आहे तो प्रोग्रेसिव्ह क्वाड्रंट आहे. सो प्रोग्रेसिव्ह क्वाड्रंट काय, प्रोग्रेसिव्ह मीन्स की त्याचे ऑप्शन्स जे आहेत ते धीरे हळूहळू जो आहे तो मोमेंटम त्याच्यामध्ये यायला सुरुवात केली आहे, हळूहळू जे आहे त्याच्यात ग्रोथ बघायला मिळाले आहे बेस्ड ऑन दी स्पेसिफिकली ऑप्शन्सच्या मोमेंटमवरती. सो प्रोग्रेसिव्ह क्वाड्रंट आहे की ज्यात हळूहळू मोमेंटम येते. ओके, त्यानंतर जो आहे तो आहे स्ट्रॉंग क्वाड्रंट. तो स्ट्रॉंग क्वाड्रंट तुम्हाला काय सांगतं की स्ट्रॉंग क्वाड्रंट तुम्हाला हे सांगतं की स्टॉक जो आहे तो कोणता स्टॉक ऑलरेडी ट्रेंडमध्ये आहे. ओके, ऑलरेडी ट्रेंडमध्ये ज्याच्यात बुलिशनेस असेल किंवा तो स्टॉक ऑलरेडी खूप पळाला असेल. ओके, सो दॅट कम्स अंडर दी अ स्ट्रॉंग. त्यानंतर जो आहे तो लगार्ड आहे. सो व्हॉट इज लगार्ड, लगार्ड मीन्स की थोडाफार जो आहे त्याचा जो स्ट्रॉंगनेस होता तो कमी होत चालला, हळूहळू तो एक बॅरिशनेस द्यायला सुरुवात करते. सो दॅट कम्स अंडर दी अ लगार्ड झोन. ओके, सो टेक्निकली जर मी थोडाफार याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ट्रेड्स कशा बनवायच्यात आपल्याला सिंपल आहे. दोनच गोष्टी लक्षात ठेवा. ओके, हा जो मिडल वन आहे ना, दिस वन, हा व्हाईटवाला,
हा न्यूट्रल झोन आहे. ओके, सो न्यूट्रलमध्ये जर एखादा स्टॉक असेल तो आय सजेस्ट यू की थोडाफार त्याला अवॉइड करा किंवा वेट करा तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये जायची. ओके, सो न्यूट्रल्स मीन्स की एक साईडवेज मी म्हणू शकतो. ओके, जास्त मोमेंटम पण नाही आहे. ओके, सो कधीही लक्षात ठेवा वेन एव्हर यू आर युझिंग आरपीजी टूल, दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे जर स्टॉक जो आहे तो वीक क्वाड्रंटपासून प्रोग्रेसिव्ह क्वाड्रंटमध्ये गेला तर, ओके, वीक टू प्रोग्रेसिव्ह जर क्वाड्रंट मोमेंटम देतोय, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिशनेस. तो एक बुलिशनेस आहे मार्केटमध्ये. ओके, जर कोणताही स्टॉक स्ट्रॉंग क्वाड्रंट वीक क्वाड्रंटपासून प्रोग्रेसिव्ह क्वाड्रंटमध्ये गेला तर. ओके, त्यानंतर मी काय इथे करणार, मी सपोज इथे एखादी बायचा ट्रेड बनवणार. ओके, त्याच्यानंतर काय स्टॉक जो आहे तो इथून जाणार स्ट्रॉंगमध्ये. ओके, सो व्हॉट आय डू, आय होल्ड इट. ओके, स्टॉक म्हणजे तो त्याने आता ट्रेड घेतली, आता मला पाहिजे तो बुलिशनेस पाहिजे, वीक प्रोग्रेसिव्हमध्ये गेला, सपोज बुलिश झाला तर होल्डमध्ये स्पेसिफिकली स्ट्रॉंगमध्ये गेला, सो आय होल्ड इट, कारण त्या स्टॉकमध्ये ऑलरेडी ट्रेंड आहे. ओके, आणि पुन्हा तो काय करणार, सपोज जर स्टॉक जो आहे तो स्ट्रॉंगपासून लेगार्ड झोनमध्ये आला, सो तो एक इंडिकेट आहे बेरिशनेस. ओके, सो तिकडे कुठे एक बेरिशनेस, सो पुन्हा तो वीकमध्ये जाईल, सो इथे कुठे येऊन तरी तुम्ही तुमच्या पोझिशन्स कापू शकता. परत तो गेला स्ट्रॉंगमध्ये प्रोग्रेसिव्हमध्ये, अगेन आल बाय इट. सो एक सायकल चालू राहील असं. ओके, मध्ये कधीतरी तो न्यूट्रलवरती जाईल तर तुम्ही बघा तिकडे एक्झिटची पोझिशन आहे का, किंवा जास्त तर फॉल नाही आहे किंवा जास्त मोमेंटम नाही, तो न्यूट्रलमध्ये तर बघा एक्झिट मिळते का, किंवा तुमचा जर रिस्क रिवॉर्ड रेशो मॅच झाला असेल तर यू कॅन गो विथ द सेम. ओके, सो कोणत्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या कधीही आरपीजी टूल यूज करताना. पहिली गोष्ट म्हणजे जर कोणताही स्टॉक वीक क्वाड्रंटपासून प्रोग्रेसिव्ह क्वाड्रंटमध्ये जात असेल, सो दॅट कम्स अंडर दी वॉट, एक बुलिशनेस, तो तुमच्यासाठी एक बुलिशनेस आहे. आणि जर कोणताही स्टॉक स्ट्रॉंग क्वाड्रंटपासून लेगार्ड क्वाड्रंटमध्ये जात असेल, सो तो तुमच्यासाठी काय एक बेरिशनेस आहे की तिकडे एखादी जाऊन तुम्ही एक बेरिश ट्रेड बनवू शकता. जर न्यूट्रलमध्ये आहे तर त्याला मी थोडाफार म्हणू शकतो साईडवेज. ओके, साईडवेज थोडाफार म्हणू शकतो की थोडाफार अवॉइड करा जर न्यूट्रलमध्ये असेल तर, पण ट्राय करा. ओके, आपण काही एक्झाम्पल पण घेऊया, पण त्याच्या आधी आपण जो येऊया ह्याच्या सेटअप्सवरती येऊया की सेटअप ह्याचा काय सांगतो. ओके, सो तुम्ही क्रिएट बास्केटवरती या. ओव्हरऑल तुम्हाला जो काही स्टॉक सिलेक्ट करायचा असेल ना, एक जनरली इफ आय एम टेकिंग अ ट्रेड पोझिशनली करायची असेल, सो मी ते फ्युचर सिलेक्ट करणार. सिम्बल जो कोणताही स्टॉक तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल, सिम्बल सिलेक्ट करा. एक एक्झाम्पल आहे माझ्याकडे तुमच्यासाठी खूप सुंदर, सो ते आपण बघूया. ओके, सो ओके, SBI ने करूया. सेटिंग्समध्ये आपल्याला यायचं आहे. सेटिंग पोझिशनची तुमची ॲज इट इज अशी ठेवा. डेली बेंचमार्क जसं जनरली निफ्टीच ठेवा. बँकिंग स्टॉक 5-6 असतील तुमच्या ओव्हरऑल बास्केटमध्ये, सो यू कॅन गो विथ द बँक निफ्टी, पण जनरली निफ्टी ठेवला तरी फाईन. ओके, त्याच्यानंतर लुक बॅक पिरियड पुट इट ॲज अ 7 ॲज इट इज ठेवा. टेल लेंथ जी आहे ती टेल लेंथ म्हणजे तुम्हाला हिस्टॉरिकल पाथ दाखवतं की स्टॉकने हिस्टॉरिकली मोमेंटम कशी दिली आहे, प्रिव्हियस त्याचा मोमेंटम कसा होता. ओके, सो जनरली मला ह्याला 0वरती ठेवायला आवडतं, सो सिलेक्ट 0, पण ह्याची रिसर्चवरती काही इम्पॅक्ट नाही पडत. तुमच्यानुसार ठेवा की तुम्हाला ते स्पाइक्स किती पाहिजेत. लुक बॅक पिरियड पण ॲज इट इज 7 असू दे. ओके, तुम्ही बास्केटला नाव पण देऊ शकता. जर तुम्ही कोणता फेवरेट बास्केट असेल, तुमचे फेवरेट टूल्स असतील, ते जर तुम्हाला ॲड करायचे तर फेवरेट म्हणून ॲड करा. SBI सिलेक्ट केला आणि कंटिन्यूवरती क्लिक करा. ओके, सो आता मी एकच स्टॉक प्लॉट केला ना, त्यामुळे तो एकच स्टॉक इथे दिसतो. जर तुम्ही मल्टिपल स्टॉक्स प्लॉट केला तर मल्टिपल स्टॉक्स तुम्हाला बघायला मिळतील. ओके, नाव खाली जी पॅच आहे ना, हा जो बघा डॉटेड लाईन आहे, हा तुम्हाला त्याचा टाइम म्हणजे एक पाच सांगतोय की तो आधी कुठे होता, त्याच्यानंतर कुठे होता, त्याच्यानंतर कुठे होता, राईट. सो ओव्हरऑल जो आहे तो 5 सांगतो. बघा तुम्हाला तो वीकमध्ये दिसेल, मग प्रोग्रेसिव्हमध्ये गेला, न्यूट्रलमध्ये प्रोग्रेसिव्ह गेला, मग स्ट्रॉंगमध्ये थोडाफार येताना दिसेल, राईट. त्याच्यानंतर लेगार्ड जर जाताना दिसेल तर, राईट. सो तो तुम्हाला एक हिस्टॉरिकली पाथ सांगतो, राईट. सो जनरली कधीही तुम्ही ट्रेड्स बनवायचे असेल तेव्हा लॉजिक काय आपलं होतं की वीक टू प्रोग्रेसिव्ह. लेट्स सी, मी ह्याला पॉज करतो आणि लेट्स सी ह्याला बघूया की अराउंड ह्या लेवलच्या आसपास 2 जुलैच्या आसपास यू कॅन सी हा थोडाफार वीकमध्ये होता. ओके, 3 जुलैच्या आसपास बघा तो कुठेतरी प्रोग्रेसिव्ह गेला. सो वीक टू प्रोग्रेसिव्ह 2 जुलैला गेला, 3ला प्रोग्रेसिव्हला गेला. म्हणजे टेक्निकली मी एंड ऑफ द डे डेटा हा बघणार आहे ना. सो टेक्निकली माझी जी ट्रेड बनते ती नेक्स्ट डे बनते. म्हणजे 4 जुलैला माझी टेक्निकली ट्रेड बनते, 3 जुलैला जर सिग्नल आला असेल तर, राईट. सो लेट्स सी, मी इथे चार्ट ओपन करतो. ॲनालाइज चार्ट्स ओरिएंटेड. सो SBI तुम्हाला SBI बघा इथे ऑटोमॅटिकली ओपन करून दिसेल का, कारण आपण सध्या त्याच्यावरतीच रिसीव करतो. तो ऑटोमॅटिकली मग तो फेच करतो तिकडे जो स्टॉक आपण सिलेक्ट करतो चार्ट्सवरती. ओके,
सो 1 डेचा टाइम फ्रेम मी इथे ठेवतो. ओके, आणि ह्याला थोडं 3 जुलैला सिग्नल आलेला आणि 4 जुलैला एंट्री बनते. आणि टेक्निकली एंट्री कधी बनवायचे, लेट्स सी 3 जुलैला बुलिश इंडिकेशन आलं ना, सो प्रिव्हियस क्लोजिंगच्या वरती ट्रेड असेल तर यू कॅन गो विथ द सेम. ओके, सो कुठे 3 जुलै, समवेअर अराउंड 21 जून 28 जून. हां, यू कॅन सी इथे ह्या लेवलला कुठेतरी आलेला सिग्नल, राईट. अँड इकडे जी आहे ती मोमेंटम मला बघायला मिळते. नेक्स्ट 4 जुलैला मी कुठेतरी एंट्री बनवणार ह्या लेवलच्या आसपास. ओके, 4ला वाटतं मे बी हॉलिडे होता त्यामुळे डायरेक्ट हां आहे 4 जुलै आहे. ओके, त्याच्यानंतर बघा एक छोटा स्कॅल्प बघायला मिळते. ॲज ऑफ नाव जर मी ह्या लेवलला जर एंट्री बनवली असती, सपोज इकडे जरी, ओके, एक ह्या लेवलला जरी एंट्री मिळते तरी 41 पॉईंटचा एक स्कॅल्प बघायला मिळते. स्कॅल्प इन द सेन्स मुवमेंटमध्ये 4.5% इक्विव्हलंट. रिसेंट एक्झाम्पल जर मी घ्यायचं म्हटलं तर तसे बरेच मिळतील, पण एक रिसेंटली करंटलीचा बघायला तर एक 41 पॉईंट्स आहे, म्हणजे 4.5% एक ऑलमोस्ट रिटर्न बघायला मिळत असेल, राईट. जर करंट मार्केटच्या बिहेवियरती बघायला गेलो तर दॅट्स हाऊ यू कॅन टेक अ ट्रेड. सो अशा ज्या आहेत त्या काही ट्रेड्स तुम्ही बनवू शकता. तो सिम्पल आहे. बघा इथे लॉजिक काय ना, इथे बघा 1 2 3 मोमेंटम जे परत खाली आलं परत वरती गेलं. सो जेव्हा पण तुम्ही RPG टूल यूज कराल लक्षात ठेवा की तुमचा जो होल्डिंग पिरियड असला पाहिजे हा 6 ते 15 दिवसाचा असला पाहिजे. ओके, 6 to 15 days मिनिमम 6 तरी यूज ठेवा. कारण मॅक्झिमम जर मी एखादा चांगला आउटपुट बघायला गेलो तर 6 दिवसाच्या आसपास जर तुम्ही बनवत असाल तर डेफिनेटली खूप मोमेंटम चांगला. तर 6 ते 15 दिवसाची होल्डिंग असेल तर, लेस दॅन 7 days असेल तर नेकेड कॉल ऑप्शन. जनरली लोक म्हणतील की नेकेड कॉल ऑप्शन मी होल्ड करतो, तर हा व्हॉट वॉज द स्ट्रॅटेजी, किंवा मी स्ट्रॅटेजीसोबत असेल तर स्ट्रॅटेजीचं काय लॉजिक आहे. सो आय एक्सप्लेन यू द स्ट्रॅटेजीज पार्ट ॲज वेल. ओके, मी म्हणालेलो डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर. ओके, थोड्याला वरती शिफ्ट करूया. ओके, नाव कधीही लक्षात ठेवा की स्ट्रॅटेजीज जनरली बनवताना, ओके, सो जनरली आता आपण काय बघणार आहोत की RPG वरती स्ट्रॅटेजीज कोणत्या पाहिजेत, राईट. सो होल्डिंग पिरियड डेज काय आपल्या मिनिमम 6 सॉरी हा मराठीत मी 6 लिहिलं आहे. मिनिमम 6 days आणि मॅक्सिमम 15 days. ओके, त्या दिवसाच्या आसपास जर तुम्ही असाल ना, सो यू कॅन गो विथ द सेम 6 इथे मी 15 गेलं, ठीक आहे, फाईन. ओके, सो मिनिमम जर तुम्हाला त्या दिवसाच्या आसपास पाहिजे ना तर त्या दिवशी तुम्ही होल्ड करू शकता. इथे 6 करतो मी न्यूमरिकलमध्ये, नाही तर बरेच लोक मी त्याचे नंबर आणि हे दिसतात, ठीक आहे. सो कधीही लक्षात ठेवा स्ट्रॅटेजीला तुम्ही 2 पार्टमध्ये डिवाइड करा. कोणत्या 2 पार्टमध्ये? पहिली गोष्ट म्हणजे मोर दॅन 15 days एक्सपायरीला बाकी आहेत, डेज टू एक्सपायरी. DTE मीन्स डेज टू एक्सपायरी, आणि इथे आहे ते लेस दॅन 15 days. ओके, पहिला जी कन्सेप्ट बघते ती बघते की मोर दॅन 15 days बाकी आहेत एक्सपायरीला. दुसरी जी कन्सेप्ट बघते ती बघते की लेस दॅन 15 days एक्सपायरी. आय नो दॅट की जर मी फार बाय एक्सपायरी असेल तर डेल्टा जो आहे तो माझ्या फेवरमध्ये असतो. सेकंड, वेगा इज इन माय फेवर. थर्ड, थीटाचा जो इम्पॅक्ट असतो तो कमी असतो. ओके, डेल्टा काय असतो, फार एक्सपायरीला खूप जास्त रिॲक्ट करत असतो, सो डेल्टा माझ्या फेवरमध्ये आहे. वेगा मीन्स IV चा जो इम्पॅक्ट आहे तो जास्त असतो. इफ आय एम फार बाय एक्सपायरी, IV जब वाढते तेव्हा प्रीमियम खूप जास्त वाढतो. आणि थीटा जो आहे, थीटाचा इम्पॅक्ट जो आहे तो असतो पण खूप कमी असतो. ओके, मायनर इम्पॅक्ट असतो जेव्हा मी खूप दिवस असतील एक्सपायरीला बाकी तेव्हा, राईट. सो इथे काय मी करणार, इथे थोड्याला वरती घेतो आणि जेव्हा पण मी इथे स्ट्रॅटेजी बनवत असेल तेव्हा आय विल गो विथ द डेबिट स्प्रेड्स. ओके, डेबिट स्प्रेड सोबत जाणार. ओके, ह्याला स्टार मार्क केलं सपोज. तर डेबिट स्प्रेडमध्ये पहिला स्प्रेड कोणता येतो, बुलिशसाठी बुल कॉल. ओके, मी लॉजिक पण सांगतो ह्याच्या पाठचं काय आहे. आणि बेअर पुट बेअरीसाठी. ओके ओके, आणि जेव्हा मी लेस दॅन 15 days असेल तेव्हा काय होतं, थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो मॅक्सिमम असतो, जास्त असतो, राईट. किंवा इम्पॅक्ट मोर असतो, ठीक आहे. जास्त त्याला मोर करतो MORE, ठीक आहे. सो मी व्हॉट आय विल डू, मी तिकडे जाऊन एक क्रेडिट स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार.
क्रेडिट स्प्रेड्स. ओके, लॉजिक मी समजावतो, बरेच लोक कन्फ्यूज असेल का डेबिट स्प्रेड क्रेडिट स्प्रेड. पहिला बुलीसाठी येतो बुलपुट स्प्रेड. ओके, आणि बेरीजसाठी काय येणार, बेअर कॉल स्प्रेड. ओके, नाव एवढं लक्षात ठेवा. आता बघा ही कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जेव्हा पण तुम्ही मोर दॅन 15 डेज आहेत, एक्सपायरीला 15 दिवसापेक्षा जास्त दिवस बाकी आहेत, त्यामुळे डेल्टा फेअरमध्ये असतो. डेल्टा फार बाय एक्सपायरी जर तुम्ही बघितलात ना तर खूप जास्त इम्पॅक्ट देतो आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सला पण. ओके, सो डेल्टा कुठेतरी पॉझिटिव्ह आहे. वेगाचा इम्पॅक्ट मीन्स आयव्हीचा इम्पॅक्ट, की जेव्हा जेव्हा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा माझा प्रीमियम कितीने वाढतो तो वेगा सांगतो. सो वेगाचा जो इम्पॅक्ट असतो तो जास्त असतो फार बाय एक्सपायरीला, त्यामुळे वेगा कुठेतरी पॉझिटिव्ह आहे माझी. थीटा जो आहे ना, थीटा असतो, पण जर मी थीटाचा एक ग्राफ बघितला ना तर तुम्हाला असा बघायला मिळेल थीटा ग्राफ. सपोज इथे एक्सपायरीला 20 दिवस बाकी आहेत, 15 दिवस बाकी आहेत, 10 दिवस बाकी आहेत, 5 दिवस बाकी आहेत. ओके, सपोज प्रीमियम इथे चालू आहे समवेअर अराउंड 10, 20, 30, 40, 50, 60. ओके, सो फार बाय एक्सपायरीला थीटा हळूहळू डिके होणार, पण जसं जसं तुम्ही नियर बाय एक्सपायरी तर तुम्हाला एक ड्रॉप बघायला मिळेल. ओके, सो थीटाचा जो इम्पॅक्ट असतो तो असतो, पण यू कॅन सी खूप मायनर इम्पॅक्ट असतो. ओके, त्यामुळे ना थीटा कुठेतरी माझ्या फेवरमध्ये असतो, कारण जर मी 2-3 दिवस जरी त्या पोझिशनला होल्ड केलं स्टिल गॉट. सो एक पट्टी कशी आली काय माहिती नाही, पण हे पट्टी मी डिलीट करतो. आहे काय ते डिलीटचं ऑप्शन, क्लिअर कॅनव्हास. हां, 1 मिनिट, क्लिअर कॅनव्हास कन्फर्म. ओके, कंटिन्यू हेच डिलीट केलं काय. या पट्टीला ना थोडंसं मी साईडला करतो. ओके, सो जेव्हा पण तुम्ही फार बाय एक्सपायरी असाल तेव्हा काय होणार, थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो थोडाफार कमी आहे, राईट. त्यामुळे मी जर 2-3 दिवस पोझिशन जरी होल्ड करत असेल स्टील आय गॉट अ गुड अमाऊंट ऑफ प्रॉफिट, किंवा मी म्हणू शकतो माझा नेग्लिजिबल इम्पॅक्ट आहे त्याच्यावरती. सो तेवढा लॉस नाही होणार. दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. आणि जेव्हा त्यामुळे काय करतो मी डेबिट स्प्रेड क्रिएट करतो. यू कॅन सी बुल कॉल स्प्रेड. मी प्रीमियम जास्त मार्केटला देतोय, ॲट द मनी विकत घेतोय, किंवा थोडा 1-2 स्ट्राईक आउट ऑफ द मनी जाऊन डीप ओटीएम जाऊन विकतोय. ओके, सो मी प्रीमियम मार्केटला जास्त देतोय, सेम मी बेअरपुट स्प्रेडमध्ये पण तेच करणार, राईट. सो प्रीमियम आपण पे करतोय. ओके, पे करतोय, त्यामुळे इम्पॅक्ट जो आहे ह्यांचा कुठेतरी पॉझिटिव्ह आहे. आणि तेच जर मी नियर बाय एक्सपायरी इथे बघितलं तर व्हॉट हॅपन, सपोज 10 दिवस बाकी आहेत, 15 दिवस बाकी आहेत, 7 दिवस बाकी आहेत, त्यामुळे थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो जास्त आहे. यू कॅन सी थीटा फास्ट डिके होतं नियर बाय एक्सपायरी, त्यामुळे थीटा मेनली माझ्या फेवरमध्ये आहे. सो ह्या ज्या बुलपुट स्प्रेड आहेत किंवा बेअर कॉल स्प्रेड आहेत ना, ह्या क्रेडिट स्ट्रॅटेजी आहेत. ओके, सो जेव्हा जेव्हा आपण क्रेडिट स्प्रेड बद्दल डिस्कस करतो तेव्हा प्रीमियम आपण रिसीव्ह करतो. ओके, रिसीव्ह करतो मार्केटमधून. सो जेव्हा जेव्हा आपण प्रीमियम रिसीव्ह करतो, सपोज जर मी अँटिसिपेट करतो स्टॉक मोमेंटम देईल, पण सपोज स्टॉकने हलकीशी मुंडी दिली किंवा साईडवेज राहिला थोडा मोमेंटम देऊन, तरी मला बेनिफिट होणार थीटामुळे, कारण थीटा जो आहे तो डिके होणार आणि हळूहळू जो आपल्या खिशामध्ये एक मिळत असणार. सो थीटा इम्पॅक्ट कुठेतरी तुम्हाला तिकडे बघायला मिळतो. सो ट्राय करा ही स्ट्रॅटेजीज. जनरली काय लक्षात ठेवायचं, वीक टू प्रोग्रेसिव्ह गेला तर बुलिश, स्ट्रॉंग टू लेगाळ गेला तर बेरिश, आणि डेबिट क्रेडिट स्प्रेड बेस्ड ऑन दी व्हॉट मार्केट कंडिशन्स. 15 डेज जास्त असतील तर डेबिट स्प्रेड, 15 दिवसापेक्षा कमी दिवस असतील तर क्रेडिट स्प्रेड. ओके, पेपर ट्रेडिंग करण्यासाठी इथे या ऑप्शन्स आर्किटेक्टमध्ये बेस्ट पेपर ट्रेडिंग टूल मी सांगू शकतो. इथे एखादी बुल कॉल स्प्रेड बनवायचं वगैरे सिलेक्ट करा आणि इथे सेव्ह करा. जर तुम्ही तुमच्या पोझिशन सेव्ह कराल तर तुमच्या सगळ्या ज्या पोझिशन्स आहेत त्या माय पोझिशन्समध्ये इथे येतील, आणि ओव्हरऑल जे आहे ते तुमच्यात किती ट्रेड्स पॉझिटिव्ह आहेत, किती ट्रेड्स निगेटिव्ह आहेत ते तुम्हाला समजेल. ओके, सो ट्राय टू गो विथ द सेम. ओके, शॉर्ट रिकॅप द्यायचं म्हटलं तर सिम्पल आहे. वीक टू प्रोग्रेसिव्ह गेला तर बुलिश, स्ट्रॉंग टू लेगाळ गेला तर बेरिश, डेबिट स्प्रेड, क्रेडिट स्प्रेड. एकदा ट्राय करून बघा. कन्सेप्ट खूप चांगली आहे. जर तुम्ही ह्याला फ्रिक्वेंटली यूज करत असाल तर ट्राय करा. रिस्क रिवॉर्ड रेशिओ जो 1:3 किंवा 1:2 बनत असेल तर विच इज वेल अँड गुड. तो क्रिएट करत असेल तर डेफिनेटली जो आहे त्याचा आउटपुट खूप चांगला मिळेल. ओके, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्स आहेत, लॉग इनचा ॲक्सेस घ्या. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.